नमस्कार. लोखींच्या चर्चा लक्षवेधी या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. या कार्यक्रमामध्ये एक विशेष पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत. आपल्या माहितीसाठी सांगतो की आपल्याला माहिती असेल की दरवर्षी पौष पौर्णिमेला मुरबाड तालुक्यातील म्हासा या ठिकाणी म्हासा यात्रा भरत असते आणि ही यात्रा संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. एक जनावरांचा प्रचंड मोठा बाजार असलेली एकमेव जत्रा म्हणजे म्हासा यात्रा आणि हीच ओळख या म्हासा यात्रेचे 3 दिवस ही जत्रा चालत असते. मात्र यावर्षी एक वैशिष्ट्य आहे. 21 जानेवारीला ठाणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन भरत आहे आणि हे एक यावर्षी मोठं एक आकर्षण आहे आणि या संदर्भामध्ये ठाणे जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेला आहे. चांगल्या पद्धतीचा प्रचार प्रसार करत आहे आणि हे पशुपक्षी प्रदर्शन भव्य आणि दिव्य व्हावं अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. नेमकं काय पशुपक्षी प्रदर्शन आहे, काय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे, शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून काय प्रबोधन होणार आहे, शेतकऱ्यांना आणखी वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळणार आहे की नवीन नवीन काय प्रयोग करता येतील या संदर्भामध्ये काय त्याच्यामध्ये मिळणार आहे का, या सगळ्याच बाबतीत ज्या काही घटना आहेत किंवा लोकांना पडलेले प्रश्न आहेत. कारण लोकांच्या मनामध्ये चर्चा सुरू झालेली आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये पशुपक्षी प्रदर्शन होणार आहे. नेमकं कशा पद्धतीचं असेल याचे काही प्रश्न जे लोकांच्या मनामध्ये आहेत, काही आमच्या मनामध्ये आहेत, ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि याची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रथमच आलेले आहेत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर लक्ष्मण पवार साहेब. साहेब आपलं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. पवार साहेबांची ओळख म्हणजे एक अभ्यासू कणखर असं कार्यकुशल व्यक्तिमत्व. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामध्ये आल्यानंतर एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आलेला एक चांगल्या पद्धतीचा क्लास 1 अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता ते परिचित आहेत. अनेक जिल्हा परिषदेचे उपक्रम राबवता वेगवेगळ्या त्यांच्या संकल्पनेतले नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा ठसा निर्माण केलेला आहे. आणि पशुपक्षी प्रदर्शन हा सुद्धा महाराष्ट्र शासन किंवा कुठल्याही जिल्हा परिषदेला ठरवून दिलेला कार्यक्रम नसून त्यांनी वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम तयार करण्याचं योजलेला आहे आणि तो यशस्वी होईल कारण तशा पद्धतीची चर्चा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये होत आहे. आज त्यांच्याचकडून आपण त्यांचे काही आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण जाणून घेणार आहोत आणि कशा पद्धतीचं पशुपक्षी प्रदर्शन असेल याच्यावर एक प्रकाशझोत टाकणार आहोत. सर, पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारतो की म्हासा यात्रा पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्याचा उद्देश काय, नेमकं तेच ठिकाण काय? एक तर गेल्या 150 वर्षापासून खंडोबाचं देवस्थान आहे तिथे. ते खंडोबाच्या देवस्थानी मसाला यात्रा भरते आणि ह्या यात्रेमध्ये म्हणजे ठाणा जिल्हा आहे, रायगड आहे, नंतर नाशिक आहे, नगर आहे आणि पुणे आहे, असे 5ही जिल्ह्यातले शेतकरी ह्या यात्रेला येऊन जातात, भेट देऊन जातात. आणि ह्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे एक तर जनावरांचा बाजार असतो मोठा आणि दुसरं घोंगडी वगैरे बाजार असतो. म्हणजे पूर्वी कसं असायचं की भरपूर पाऊस असल्यामुळे हा बाजार तसा महत्वाचा राहायचा. म्हणजे तेव्हा पावसामध्ये लोकांना बाहेर पडता येत नव्हतं, तर तेव्हा हे बाजारातलं सगळं जमा करून ते घरी ठेवायचे आणि मग त्यामुळे ह्या यात्रेला सगळ्यात मोठा महत्व होता तो. आता गेल्या 150 वर्षाची यात्रा आहे, गर्दी तशीच असते, थोडासा माहोल चेंज झालाय पण अजूनही जनावरांचा बाजार खूप चांगल्या प्रमाणे भरतो. आणि दुसऱ्या तुम्ही कुठेही जर यात्रा जर ठेवली तर तुम्हाला शेतकऱ्यांना तिथे बोलवावं लागतं. इथे सगळं रेडीमेड तुम्हाला सगळं काय मिळतं आणि हे जे मसाची जागा जी आहे तर शेजारी मुरबाड आहे, शहापूर आहे आणि भिवंडी आहे, कल्याण आहे, ते तसं सेंटरमध्ये पडतं. म्हणजे जास्त किलोमीटर कोणाला पडत नाहीत, त्यामुळे इथं लोकांचं येणं जाणं खूप राहतं आणि चांगल्या संख्येने लोक शेतकरी येतात आमच्या इकडे. त्यामुळे आम्ही मसा असं निवडलेला आहे. अच्छा, मग या प्रदर्शनामध्ये पशुपालक शेतकरी आहेत त्यांना नेमकं काय बघायला मिळणार आहे? नाही, ह्याच्यामध्ये आपण कसं केलं की साधारणतः एक कार्यक्रम ठेवला आहे. त्यामध्ये आमचे मंत्री महोदय पदुम जानकर साहेब येत आहेत आणि ह्या कार्यक्रमामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब येत आहेत. आमचे डिपार्टमेंटचे कमिशनर साहेब आहेत कांतीलाल उमाप साहेब, ते येत आहेत आणि बाकी आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य आणि हा जो गण आहे तिकडचे आमचे जे लाडके आमदार आहेत किसनजी कतोरे साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम करतोय. म्हणजे
सगळ्यांना इच्छा आहे की हे व्हावं. साहेबांची इच्छा होती की हे तर झालं पाहिजे पशुपक्षी प्रदर्शन, कारण की गेल्या बऱ्याच एक 7-8 वर्षात झालं नव्हतं. तर साहेबांची इच्छा होती, त्यामुळे आमचं ते होत आहे. अच्छा, पण तिथं पाहायला काय मिळणार? पाहायला आता काय काय मिळणार आहे, मी वेगवेगळ्या प्रकारचे मी जनावर तिथे घेऊन येतो. म्हणजे आता गायी आहे समजा, तर गायीमध्ये जेवढ्या जाती आहेत, होतं कसं, आपण शेतकरी जर बाहेर बघतो तर त्या एका जातीचे एका जागी फक्त बघायला मिळतं. ते सगळ्या एका जातीचे एका जागेवरती बघायला मिळणं हे त्याचं वैशिष्ट्य राहणार आहे. जसं आता गायीमध्ये आमच्याकडे गिर जातीच्या गायी राहणार आहेत, त्याचे वासरा असणार आहेत किंवा बैल असणार आहे. सहिवाल नावाची जात आणतोय आम्ही, त्याची गाय असेल, बैल असेल, वासरू असेल त्याचा. नंतर एक थारपारकर नावाची एक जात आहे, त्याचं आमचं वेगळे राहत आहे. म्हणजे गाई, बैल आणि एक वासरू असं, म्हणजे फॅमिली टोटल मी दाखवतोय. दुसरं आमच्याकडे लाल कंदारी नावाची एक जात येते आमच्याकडे. नंतर मग डांगी आपल्या इकडची जी फेमस आहे. म्हणजे डांगी म्हणजे कसं आहे की कसारा घाटाच्या खालची जी साईड आहे ती पूर्वी डांगीचा पट्टा असायचा. तर डांगी काही भाग आपल्याकडे येतो, काही भाग नाशिकमध्ये येतो. तर आपल्याकडची जी डांगी आहे ती अजूनही काही प्रमाणात खूप चांगली डांगी आहे. म्हणजे हे कसे ओढण्यासाठी जे जनावर वापरायचे ते डांगी बैल असायचे, चिखलात चालणारे. तर ते आता नामशेष होत चाललेत, म्हणजे दिसत नाहीये प्युअर. ते प्युअर तुम्हाला तसे बघायला मिळतील. हे झालं गाईमध्ये. आणि पुन्हा हे झालं देशी सगळी. विदेशीमध्ये आपण जर्सी आणि होल्स्टीन फ्रिशियन ज्या चांगल्या जातीचे आहेत ते आपण इथं प्रदर्शनात आणतोय. दुसऱ्या म्हशीकडे जर वळतोय आपण, तर म्हशीमध्ये आपल्याकडे मुरा जातीच्या म्हशी आपण ठेवतोय, मेहसान आपण ठेवतोय. इकडे जाफराबादी नावाची एक जात आहे, जी गुजरातमध्ये बरीचशी फेमस आहे. बरीच बलदांड येते ती आणि तिला चांगलं दूध असतं तिला. तर ती एक आपण जात करतोय. आणि आपल्याकडे एक पंढरपुरी नावाची एक जात आहे, जिथं तलवार सारखी शिंग असतात, तर आपण त्याचा पण समावेश करतोय. आता हे झाले मशीनचे. आता ह्याच्यामध्ये घोड्यांमध्ये आपण एक 4-5 जातीचे घोडे आणतो आपण. काठ्यावाडी आणतोय आपण, लुधियानी आणतोय आपण. हे 5 घोडे आपल्याकडे येत आहेत. आपण कसं केलं की बाहेरून अगदी लांबून जास्त घेत नाहीये, आपल्या जिल्ह्यातनंच जे काही अवेलेबल झाले आपण ते करतोय. नंतर मग शेळ्यांमध्ये इथं भयंकर वेगळ्या जाती बघायला मिळतील. म्हणजे जेवढ्या जाती आहेत शेळ्यांमध्ये, होतं कसं की आपल्याकडे हे जे क्लायमेट आपल्या ठाणे जिल्ह्याचं, इथं ह्युमिडिटी जास्त असते. त्यामुळे आपल्याकडे फक्त उस्मानाबादी आणि आपल्या गावठी या 2च जाती आपल्याकडे मुख्य राहतात. बाकी आता सध्या लोक बकरीसाठी बकऱ्या पाळतायत, थोडस त्रासदायक राहतंय ते तसं. तर आता इथे तुम्हाला बीटल नावाची एक जात येणार आहे, इथे जमनापारी येणार आहे, सोजात येणार आहे इथे तुम्हाला. नंतर बॅरीबेरी नावाची एक जात येणार आहे तुमची. नंतर गावठी आपल्या आहेच त्याचे. तर अशा सगळ्या शेळ्यांच्या जाती आपण, त्यांचे वैशिष्ट्य काय, बेसिकली आपण काय करतोय की त्यांना जनावर दाखवून त्याच्या बॅनरच्या मागे आपण माहिती लिहितोय, बॅनर बनवतोय आपण की ह्या जनावरांची बाबा एक जमनापारी आहे, तिथे वैशिष्ट्य काय, तिचं नाक असं मोठं झालं पाहिजे, तेवढी उंची पाहिजे, तेवढं वजन आलं पाहिजे, अशी शेपूट पाहिजे, असे कान पाहिजेत, जे काय वैशिष्ट्य आहेत आपण ते वैशिष्ट्य सगळ्या बॅनरवरती टाकून घेतोय. म्हणजे शेतकऱ्यांनी समोर जनावर बघावं आणि मागे त्याचे वैशिष्ट्य वाचावे. म्हणजे त्याच्या डोक्यात त्या जनावराबद्दल, त्या जातीबद्दल आयडिया जी आहे ती फिक्स होऊन जाईल. तर हे झालं तर बकऱ्यांचं. दुसरं आता कोंबड्यांमध्ये आपल्याकडे सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे गोरेगावला, आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटची हे ऑर्गनायझेशन आहे आपल्याकडे. तर ते आपल्याकडे एक स्टॉल घेत आहेत. ते आपल्याकडे स्टॉल घेत आहेत. त्या स्टॉलमध्ये ते वनराज आणतायत, गिरीराज नावाची जात आणतायत, नंतर कडकनाथ आणतायत, गिनी फावल आणतायत ते. नंतर कोंबड्या देणाऱ्या जाती आहेत, कावेरी आहेत ते आणतायत ते. आणि कॉकरेल आणतायत ते. म्हणजे असं पक्ष्यांमध्ये, कोंबडीमध्ये ज्या वेगवेगळ्या जाती आहेत ते सगळ्या जाती तुम्हाला एका जागी बघायला मिळतील. आणि समोर बघायला मिळतील. बाबा मी म्हणतो आता की गिरीराज हा 3 किलोचा झाला पाहिजे, तर 3 किलोचा तुम्हाला दिसतोय समोर तो. तुम्ही बघू शकता की हा 3 किलोचा आहे म्हणतो अंदाजे. तर सगळे एका जागी बघायला भेटण्यासाठी आपण प्रदर्शन बेसिकली हे केलं, आयोजित केलेलं आहे. आणि शेवटचं म्हणजे आपल्याकडे डुकरं पण आपण ठेवली आहेत. डुकरामध्ये व्हाईट यॉर्कशायर नावाची एक जात आहे, ती जात आपण आणतोय इथे. म्हणजे त्याची काही साईज असते, ते एका वेळेला किती हे देते, पिल्लं देते. आणि त्या जनावरांसोबत त्याचे शेतकरी त्या स्टॉलमध्ये उभे राहणार आहेत. त्यामुळे यांची निगा कशी ठेवतात, म्हणजे कुठल्या शेतकऱ्यांना जर हितगुज करायची असेल की बाबा ह्याची काळजी किती घ्यावी लागते. कारण एक भ्रम आहे आपल्याकडे की आपण दुसऱ्या जर जात घेतली तर त्याची खूप काळजी घ्यावी लागते, आपल्याकडनं होणार नाही. तर समोर शेतकरीच आहे त्याचा उभा, त्याचा मालकच उभा असणार आहे. त्यामुळे थेट त्यांच्याशी संपर्क करता येईल त्यांच्याशी. आणि तसं अवघड नाहीये. म्हणजे त्यांना म्हणजे बातमी, त्यांना माहिती त्यांना चांगली मिळेल. आणि ह्यातून नवीन अजून लोक पुढे समोर येतील. म्हणजे काही बेरोजगार तरुण आहेत, काही जे लोक आहेत शेतकरी आहेत, त्यांना वेगळा एक धंदा करायचा, शेती धंदा त्यांचा आहेच, त्यासाठी एक पूरक धंदा म्हणून पशुसंवर्धनाकडे अजून थोडा वळू शकतात. म्हणजे त्याच्यातले इन्कम मिळवून ह्यातला अजून थोडं काही इन्कम मिळालं तर त्यांचा फायनान्शियल स्टेटस त्यांचा वाढणार. तसं तर असं प्रदर्शन भरून थोडंसं पशुसंवर्धनाबाबत गोडी निर्माण करून त्यांना योग्य माहिती देऊन नवीन धंदा उभा राहावा
त्यासाठी आपण मदत करतो. अच्छा, छान. बरं, या प्रदर्शनाचं कसं काय नियोजन ठरवलंय तुम्ही? कशा पद्धतीची रचना असेल? नाही, रचना असंच ना की स्टॉल असणार आहे, सगळे काही स्टॉल असणार आहे. स्टॉल मध्ये कसं केलंय की आपण जनावरांचे स्टॉल एक असणार आहे, दुसरं पशुसंवर्धनाशी जे संलग्न आहे, जसं आता मिल्किंग मशीन आहे. लोकांनी मिल्किंग मशीन चित्रावरती बघितलेली आहे किंवा कुठे घाटाकडे जर गेली तर त्यांनी अशी बघितली, पण इथं तुम्हाला समोर मशीन असेल आणि गरज लागली तर आपल्याला जनावरांवरती तुम्हाला ठेवून ते आपण मिल्किंग मशीन करू शकतो. लोकांचे अजूनही भ्रम आहेत की मिल्किंग मशीन चालू केली की ती बंद नाही केली की रक्त येतं वगैरे वगैरे. तसं काही नसतं, व्हॅक्युम असतं त्याच्यामध्ये. तर ते त्या मशीन मिल्किंग मशीनची जी कंपनी आहे त्याच्याशी, त्यांचा जो एक्झिक्युटिव्ह असतो त्याच्याशी डायरेक्टली बोलता येईल. आता मी जिल्हा परिषद मधून साधारणतः एक 7 मशीन देतोय, मिल्किंग मशीन्स. तर त्या लोकांना आम्ही देतोच आहे आणि प्रत्येक वर्षी ही संख्या वाढावी. आता कसं हळूहळू करून आधुनिक पशुसंवर्धन आपल्याला करावं लागणार आहे. माणसांचा तुटवडा जाणवतोय आणि जे टेक्निकल जो स्टाफ राहायला पाहिजे, जसं आता दूध काढायला जसं टेक्निकल पाहिजे, आपल्याकडे कसे पाहिजे आपण भैयच ठेवायचो, म्हणजे 11 मशीन एक भैया. हल्ली आता त्यांचाही प्रमाण कमी होत चाललंय, त्यामुळे मिल्किंग मशीन त्याला एक अल्टरनेटिव्ह राहणार आहे. जसं आता घाटाकडे एक जनावर, म्हणजे एका मालकाकडे 10 जनावर आहेत, त्याचं एक मिल्किंग मशीन असते आणि तो हे खूप फास्ट करतो. म्हणजे साधारणतः 4 ते 5 मिनिटांमध्ये मिल्किंग होते. म्हणजे त्याच्या 10 जनावरांची मिल्किंग त्याची साधारणतः 50 मिनिटात तो आटपतो. तेच तुम्ही मॅन्युअल करायला गेले तर तेवढ्या वेळात होत नाही. तर ते एक होतंय. दुसऱ्या जनावरांसाठी जे चारा पीक आहेत ते आपल्याकडे आता जिल्हा अधीक्षक कृषी आहे, त्यांचा एक स्टॉल येतो आपल्याकडे. ते शेतीबाबतचं थोडं तंत्रज्ञान आणि आमच्या जनावरांसाठी जो लागणारी चारा पीक आहे, जसं आता मुरघास आहे, त्यामध्ये नंतर काही ठोंब आहेत आमच्याकडे, ठोंब आहेत काय, ते ठोंब काही गवत आहेत आमच्याकडे, नेपियर आहे, लुसन आहे, बर्सिम आहे, त्याची आम्ही ते झाडासमोर ठेवणार आहोत. म्हणजे हे असं राहतं. ह्याचा ऍडव्हान्टेज काय, बेसिकली कसं असतं की आमच्या जो जनावरांचा चारा आहे तो असं 30% भाजी असतो आम्हाला. म्हणजे 30% हिरवा, 30% खुराक, 30% सुका. आता आपला जो भाग आहे ठाणा जिल्हा, त्या ठाणा जिल्ह्यामध्ये आपल्याकडे हिरवा चारा देण्याची म्हणजे एक तर अवेलेबिलिटी त्याची कमी आहे, सगळ्या जागी आपल्याकडे मिळत नाही. आपल्याकडे सुका जागेवरती भडीमार जास्त असतं. म्हणजे सुका चारा आणि खुराक आपल्याकडे 2च असतं. तर थोडंसं हिरव्या चाऱ्याचं काय महत्व आहे, सॉरी, त्यातून प्रोटीन कंटेंट वाढणार आहे तुमचं, त्यामुळे तुमचा खुराक कमी होणार आहे. तर हे ते आपण एक चाऱ्यासाठी म्हणजे बेसिकली त्याचं कसं करावं प्रयोजन खाद्याचं ते आपण त्यात मांडणार आहोत. दुसरं, दुधामध्ये आपण आता दुधाची क्वालिटी कशी असावी त्याचा आपण एक स्टॉल ठेवतोय. दुधाची क्वालिटी कशी असावी, दुधामधले भेसळ कशी ओळखावी, त्याचा एक स्टॉल ठेवतोय. म्हणजे शेतकऱ्यांना ती माहिती होईल आणि जनजागृती होईल त्याची तशी. दुसरं, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय आपल्याकडे एक स्टॉल ठेवता येते. तर त्यांचे ते वेगवेगळे टॅक्सीडर्मी नावाचा एक प्रकार आहे. टॅक्सीडर्मी म्हणजे कसं की आता गव्हर्नर साहेबांचा एक मोर वारला होता, तर मोर तर तो वारल्यानंतर तो गेलाच. मग त्यामध्ये आम्ही ते टॅक्सीडर्मीमध्ये असे पुतळा करतात आणि हुबेहूब मोर तसा तयार करतात. ते एक नवीन पद्धत आहे टॅक्सीडर्मी नावाची. ते जे आहेत काय पॅथॉलॉजिकल आम्ही स्पेसिमेन्स आणणार आहोत आणि कॉलेजमधले जे स्पेशालिस्ट आहेत तज्ञ ते त्या स्टॉलमध्ये उभे राहणार आहेत. ते म्हणजे माहिती द्यायला, म्हणजे शेतकरी फिरता त्यांना त्यांच्या मनात जे काय प्रश्न आहेत ते सगळे काही टॅली आपण करू शकतो. दुसरं, खाद्यांचे काही स्टॉल्स आहेत आमच्याकडे आणि औषध कंपन्यांचे आम्ही बरेचसे एक 5-6 स्टॉल ठेवलेत आम्ही. म्हणजे रेग्युलरली जे लागणारे म्हणजे आपल्या जनावरांसाठी वगैरे त्यांच्याशी इंटरॅक्शन करता येईल की हे कुठलं चांगलं कुठलं नाही चांगलं. तिथे डॉक्टर्स पण असतील, आमचे तज्ञ मंडळी पण तिथे आहे. तर बेसिकली माहिती संकलन भरपूर करता येईल यातून. बरोबर. अच्छा, किती एकूण स्टॉल असणार आहेत आणि कशा पद्धतीचं मार्गदर्शन त्या माध्यमातून मिळेल? साधारणतः एक 45 स्टॉलचं आमचं योजना आहे तशी. त्यातले साधारणतः एक 20 एक स्टॉल आमचे जनावरांचेच असणार आहेत. जनावरांचे स्टॉल आणि आम्ही एक गाय पण आणतोय गोपालनासाठी. गिर म्हणजे गोपालन आम्ही करणार, म्हणजे गोपूजन करणार सर. अच्छा अच्छा. आणि बाकीचे एक 20 एक स्टॉल आमचे जनावरांचे असणार आहेत आणि बाकी 20 एक स्टॉल आमचे पशुसंवर्धन संलग्न जे काय असेल त्याच्याशी असणार आहेत तसे निगडीत. अच्छा, म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांच्यासाठी एक पर्वणीच तुम्ही, शेतकऱ्यांसाठी एक पर्वणीच राहणार आहे तशी ती. नेमकं मुख्य आकर्षण काय असेल या पशु पक्षी प्रदर्शनाचं? नाही, मुख्य आकर्षण एक तर वरचे जे आमचे मंडळी येते, म्हणजे आमचे खात्याचे जानकर साहेब येत आहेत. अच्छा. कॅबिनेट मिनिस्टर आमचे आणि कॅबिनेट मिनिस्टर येत आहेत. दुसरे आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब येत आहेत. त्यामुळे त्यांचं एक बरंचसं म्हणजे आपला जिल्हा कसा आहे आणि आपण काय करावं. आणि आमचे कमिशनर साहेब आहेत, म्हणजे कमिशनर साहेब पुण्यावरून येतात, कांतीलाल उमाप साहेब.
त्यामुळे टेक्निकल आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अजून काय सुधारणा करू शकतो, कुठल्या स्कीम मध्ये आपण मॉडिफिकेशन आणू शकतो, हे सगळं काही हे जे चर्चा जी होणार आहे, चर्चा म्हणजे आपण ऐकणार आहोत त्यांचं, परभणी आपण ऐकणार आहोत त्यांची, पण त्यातून आपल्याला आयडिया घेता येईल की आपण ह्यातून अजून काय काय दिशा घेऊ शकतो ह्यातून. बरोबर. आणि विशेष म्हणजे आमच्या जेवढ्या योजना आहेत, म्हणजे केंद्र सरकारच्या योजना, स्टेट गव्हर्नमेंटच्या योजना किंवा जिल्हा परिषदच्या योजना, त्या योजनेत आम्ही एक स्टॉल ठेवून आम्ही सगळीकडे त्यांचे बॅनर्स लावून ते योजना कशी, त्यात किती पैसे भरायचे, किती सबसिडी आहे, हे सगळं काय आम्ही ठेवणार आहोत. म्हणजे आता हा जो काळ आहे, हा ते स्कीम सगळ्या संपलेल्या आहेत, कारण लाभार्थी निवड झालेली आहे, आता लाभार्थ्यांना आपण देणं चालू आहे. पण हेच एप्रिल पासून ह्याचा फायदा जास्त होणार आहे शेतकऱ्यांना. म्हणजे बरेचदा असं होतं की कोणी पंचायत समिती शेतकरी जात नाही किंवा वर जात नाही स्कीमसाठी, ते तर असं रेडीमेड भेटल्यानंतर त्याला आपल्याला काय करायचं, म्हणजे मला एखादी गाय घ्यायची असेल ते इथं कळते की आपल्याला जिल्हा परिषदेला आपण गाय घेऊ शकतो, तर त्याला काय काय लागणारे कागदपत्र आहे ते आपण लिहिलेले असणार आहेत तिथे. तर त्याचा एक त्यांना ऍडव्हान्टेज मिळेल की आमच्या योजना पण सगळ्या काय असणार आहेत तिथे. आता हे इतकं सुंदर पद्धतीचं प्रदर्शन आपण बनवतात, तुमचा उद्देशही आहे की यातून काहीतरी चांगल्या पद्धतीचे शेतकरी म्हणजे पशुपालक उभे राहावेत आणि त्यातून प्रेरणा त्यातून त्यांनी घ्यावी आणि आणखीन त्याच्यामध्ये जो शेतकरी आहे आजचा, का जो खरं म्हणजे आर्थिकदृष्ट्या फार अडचणीमध्ये आहे, तर त्याचं आर्थिक स्रोत उत्पन्न वाढावं या दृष्टिकोनातून हा सगळा आपला उद्देश आहे. याची प्रेरणा मिळावी म्हणून ऑलरेडी जे काही अशा पद्धतीचे आदर्श पशुपालक वगैरे आहेत यांचं काही तुम्ही सन्मान वगैरे करणार? होय, आपल्याकडे 5 जिल्हे आहेत. तर आपण कसं करतो की प्रत्येक जिल्ह्यातून आपण आपला 5 तालुके आहेत, तर आपण कसं करतो की प्रत्येक तालुक्यामधून आपण साधारणतः प्रस्ताव मागवलेत. तर कुठल्या तालुक्यातून 8 आलेत, कुठल्या तालुक्यातून 10 आलेत. आपण त्यातल्या त्यात गुणांतिका दिली आहे आपण तिला, म्हणजे आपण मार्क दिलेत. बाबा त्यांनी प्रशिक्षण घेतलंय का, त्याला 5 मार्क. त्यांनी आधुनिक काय केलंय का, त्याला 5 मार्क. म्हणजे असं सगळे मार्क आपण दिलेले आहेत त्याच्यामध्ये. त्याची स्वच्छता कशी गोठ्याची, ते हवेशीर आहे का, मग बाकी दूध कसं काढतो तो, हे सगळे काय गुणांतिका केली आम्ही तशी. त्यामध्ये ज्याला जास्त मार्क मिळतील असे आपण पहिले 3 निवडतोय. त्यामध्ये 3 प्रकार केलेत आपण. दूध म्हणजे दूध व्यवसायासाठी एक केलेलं आहे आपण, दुसरं शेळी पालन आहे आणि पोल्ट्री आहे, आमच्या कुक्कुटपालन आहे. त्यामध्ये जसे मार्क मिळतील तसे आपण असे 3 निवडतोय प्रत्येक तालुक्यातून. आणि ह्याच्यानंतर मग आमच्या विषय समितीने निवडलेले आहेत जिल्हास्तरीय, त्यातले त्यांना पुन्हा 1, 2, 3 अशी बक्षिसं मिळणार आहेत. म्हणजे हे आदर्श पशुपालक राहणार आहेत, आदर्श पशुपालक राहणार आहेत तसे. अच्छा. बरं, हे जे प्रदर्शन आहे म्हणजे चांगल्या पद्धतीचा प्रचार आम्ही बघतोय, तुमच्या काही पेपरलाही बातम्या वगैरे आम्ही बघतोय. तुमची जी टीम आहे पशुसंवर्धन विभागाची, कशा पद्धतीनं प्रचार प्रसार चालू आहे? कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शेतकरी येत असतात. हो, त्यातले किती शेतकरी पशु पक्षी प्रदर्शनाला येतात हे ते महत्वाचं आहे. तर या दृष्टिकोनातून मशाला येणारे शेतकरी तुमच्या पशु पक्षी प्रदर्शनामध्ये कशा पद्धतीने जास्तीत जास्त येतील यासाठी कशा पद्धतीची यंत्रणा काम करते तुमची? नाही, ऑलरेडी ते कसं की पेपरमध्ये आमच्या बातम्या येतात ऑलरेडी, आणि मोबाईलवरती मी व्हॉट्सअपवरती मेसेज केले, ते पण प्रसारित होत आहेत रेग्युलरली. बाकी तुमचं लोकिन चॅनलने आम्हाला गेल्या वेळेला पण चारा साक्षरता अभियान होता आमचा, त्यामध्ये बरीचशी मदत केली. कसं होतं की यामध्ये आपल्याकडे आपला जो जिल्हा आहे हा दुष्काळग्रस्त नाही आहे, बाकीचे जिल्हे दुष्काळग्रस्त आहेत, पण त्याच्याबद्दल साक्षरता व्हावी त्यासाठी चारा साक्षरता एक अभियान होतं गेले 10 दिवस, 1 तारीख ते 10 तारीख. तर त्यामध्ये पण आम्हाला लोकिन चॅनलने खूप मदत केली. त्यामध्ये म्हणजे बेसिकली ब्रॉडकास्टिंग जे आहे, माहिती जी आहे ती संकलन करणे ही सगळ्यात महत्वाची राहते. तसंच आता ह्यामध्ये पण पशुपक्षी प्रदर्शनासाठी सुद्धा लोकिन चॅनल आम्हाला मदत करते आणि हे 2-3 दिवस प्रसारित होत राहणार आहे. नंतर आम्ही एक रिक्षा 2-3 दिवस फिरवतोय. आम्ही असं रूट्स बनवून ठेवलेले आहेत, त्यामध्ये माईक घेऊन आम्ही असं फिरवतोय ते. तर त्यांनी जनजागृती होईल आणि जास्तीत जास्त लोक ह्या पशुपक्षी प्रदर्शनासाठी येतील असं आहे. आणि आम्ही पॅम्पलेट छापलेत, तर साधारणतः तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लागणार आहेत सगळे काही. ते शाळा आहेत, कुठं मोठ्या ज्या चौक आहेत तिथे आम्ही लावतोय तसे. आणि जेवढे जास्त आमचे टोटल 65 दवाखाने आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये, ते 65 दवाखाने ही आमची ताकद आहे मोठी. म्हणजे प्रचार प्रसिद्धीसाठी ही आमची मोठी ताकद आहे आणि तेवढ्या डीप मध्ये आम्ही जातोय सगळं काही. आणि प्रचार प्रसिद्धी खूप चांगली होईल. आणि 11 वाजता जो कार्यक्रम होणार आहे जानकर साहेबांचा आणि पालकमंत्री साहेबांचा, त्याला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहावं. साधारणतः 1,500-2,000 हजार शेतकरी त्यावेळेला येऊ शकतील आणि हा दिवसभर हा कार्यक्रम चालू आहे. 1,500-2,000 हजार शेतकरी तिथे येतील, मग त्याची व्यवस्था आहे का? 1,500 बसण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे. फारच प्रमाण जर वाढलं, पेंडॉल आमचा खूप मोठा आहे तसा, बाकीचे अजूनही 500 शेतकरी उभे राहून कार्यक्रम बघू शकतात, एवढा मोठा आम्ही केलेला आहे तसं.
आणि त्यांना एक वेगळी जनरेटर व्हॅन ठेवलेला आहे. मी पिण्याच्या पाण्याची जनावरांसाठी सोय ठेवलेली आहे, माणसांसाठी वेगळी सोय ठेवलेली आहे. तिथं गर्दी होईल खूप म्हणून तिथे एक ॲम्ब्युलन्स आम्ही तिथे ताबूत ठेवलेली आहे तिथे. म्हणजे जे काही काळजी घ्यायला पाहिजे, एक फायर ब्रिगेडची गाडी तिथे उभी राहणार आहे. तहसीलदार साहेबांनी तशी आम्हाला ग्वाही दिली की एक फायर ब्रिगेडची तिथे गाडी उभी राहणार आहे. तर असं मी सगळी जेवढी दक्षता आम्हाला घेता येते तेवढी आम्ही दक्षता घेतलेली आहे आणि हा कार्यक्रम खूप सुंदर होणार आहे खरं. अच्छा, बरं, याच्यामध्ये काही जनावरं म्हणजे जातीवंत आपण म्हणतो, परंतु ती दुर्मिळ झालीत किंवा कालबाई वगैरे झालेत, अशी काही जनावरं तुम्ही दाखवणार आहात तिकडे? हा, म्हणजे आता साधारणतः नांगी नावाची जी जात आहे आपल्या जिल्ह्याची जी होती, म्हणजे हे कसारा जो पट्टा होता, म्हणजे पूर्वी होती पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात होती. आता कसं होतं की बैल ती जी नांगी जात जी आहे ना, ही दुधासाठी प्रसिद्ध नाहीये, ही आपल्या नांगरासाठी किंवा कोळवासाठी ही प्रसिद्ध होती. म्हणजे चिखलात हे कितीही स्टॅमिना घेऊ शकतात अशी ती बैल आहेत. आता हल्ली शेती थोडंसं मशीननी व्हायला लागली त्यामुळे त्यांची गरज थोडी कमी भासते, पण ती जी जाते त्या शेतात म्हणजे दिसत नाहीये जास्त. त्यामुळे ती एक जात आम्ही ठेवतोय एक साधारणतः. आमची म्हणजे कमिशनर साहेबांची अशी इच्छा होती की त्यांचा मी दूध स्पर्धा तुम्ही घ्या त्याची, पण दूध स्पर्धा त्या गायी थोडा स्तनाला हात लावून देत नाहीत कारण त्यांना दुधात ते सवय नाहीये त्यांना. त्यामुळे आपण एक साधारणतः एक जुळप म्हणजे साधारणतः एक कळप आहे पुण्या आणतो तिथे दाखवायसाठी. आणि हे प्रायोगिकच असणार आहे. बेसिकली कसारामध्ये अशा बऱ्याच जागी डांगी आहेत आणि त्यांचा आता प्रोसेस वगैरे होत आहे. आणि दुसरं एक मेंढामध्ये एक डुंबा नावाची एक जात आहे. डुंबा म्हणजे काय तर साधारणतः बकरीमध्ये 1.5 लाख त्याची किंमत असते. डुंबा म्हणजे काय, मेंढा असतो, शेपटू असते, शेपूट असते, तर शेपटूला असं एक चरबी असते, चरबीचा गोळा. काय होतं की असं त्या पुराणात त्यांच्या सांगितलंय मुसलमानांच्या की मोहम्मद पैगंबरांनी डुंबाची कुर्बानी दिली होती, त्यामुळे त्या डुंबाला थोडं महत्व आहे. त्यामुळे ह्याची किंमत जी आहे ते 1.5 लाख रुपये ते मोजतात. अच्छा, बरं, हे प्रदर्शन म्हणजे मला वाटतं 10 वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात झालेलं दिसत नाही. पहिल्यांदाच अशा पद्धतीचं इतकं भव्य आणि दिव्य प्रदर्शन होतं की झालं होतं काय? 2012 साली एक झालं होतं. अच्छा, 2012 साली एक झालं होतं, तेव्हा पण भव्य दिव्य होतं ते. कपिल पाटील साहेब सभापती होते तेव्हा. आता जे खासदार आहेत आमचे ते त्या टायमाला सभापती होते. खूप भव्य दिव्य केलं होतं. त्याच्यानंतर गेल्या 7-1 वर्षात झालं नाहीये, 7 वर्षानंतर आता होतंय आपल्या. बरं, हे जे प्रदर्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की किती पशुपालक शेतकरी असतील किंवा बेरोजगार असतील किंवा बचत गट जे आहेत, कारण बचत गटांचाही मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, किती लोकांना याचा फायदा होईल? नाही, साधारणतः बघा ना की एका वेळेला 1000 लोक असणार आहेत तुमच्या स्टॉलमध्ये. म्हणजे उद्घाटनाच्या वेळी 1,500 असणार आणि हे दिवसभर चालू राहणार आहे. तर दिवसभर चालू राहिल्यामुळे साधारणतः एक 10,000च्या वर शेतकरी आपल्या पक्षी प्रदर्शनाला भेट देऊन जातील. आणि ह्यात आपण कसं केलंय की एक सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे स्वयं नावाची, ते आपल्याकडे मुरबाड आणि शापूरमध्ये खूप चांगल्या प्रमाणे राबवली जाते. त्यांना आपण एक स्टॉल देतोय. त्यांना स्टॉल देऊन शेतकरी ज्यांनी राबवली ती स्कीम ते तिथे समोर उभे राहणार आहेत आणि ते शेतकऱ्यांशी डायरेक्टली हितगुज करता येईल ती. अच्छा, म्हणजे त्याच्या माध्यमातून म्हणजे अजून त्यांच्यामध्ये जे गैरसमज आहे तर त्याचं उत्तर तो शेतकरीच देणार. म्हणजे बरेचसं असंच केलं की आपण म्हणजे जनावर आणले त्यांचे मालक किंवा त्या स्वयंमध्ये आता आमच्या बचत गटातले अजून बचत गटासाठी आम्ही 2-3 स्टॉल करतोय. म्हणजे जे काय पशुसंवर्धनाशी निगडीत आहे त्या प्रत्येकाला आपण स्टॉल देतोय तसं. तर त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर माहिती मिळेल आणि शेतकऱ्यांशी बोलल्यामुळे त्यांची डेअरिंग वाढते आणि ते ह्या क्षेत्रात येतील असं आहे. बरं, मग त्यांना काय संदेश द्याल या पशुपक्षी प्रदर्शनाच्या माध्यमातून? त्या पशुपक्षी प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी भेट द्यावी पशुपक्षी प्रदर्शनाला. वेगवेगळ्या जातीची जनावरं बघावी, वेगवेगळी माहिती त्यांनी आकलन करावी. कारण बरेचसे स्टॉल्स आहेत, कॉलेज आहे आमचं, नंतर सेंट्रल पोल्ट्री ब्रीडिंग हे आहे कॉर्पोरेशन आहे आमच्याकडे, नंतर शेतीविषयक स्टॉल्स आहेत, बरेचसे औषध कंपन्या आहेत, मिल्किंग मशीनवाले आहेत, नंतर खाद्यवाले आहेत आमच्याकडे, जनावरं आहेत बरीचशी. तर हे सगळ्यामधून त्यांना बरीचशी माहिती पशुसंवर्धनाबाबत मिळेल, ज्यामुळे तुम्हाला नवीन धंदा चालू करताना ह्याला बरीचशी फायदा होईल. आणि कसं आहे की बेसिकली एक गोडी निर्माण करून देतोय आपण. म्हणजे एकदा गोडी निर्माण झाली की आमच्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जाऊन ते माहिती घेऊन पुढचा धंदा व्यवसाय सुरू करू शकतील. आणि त्यांचा म्हणजे व्यवसाय सुरू करताना त्यांना अडचणी फार कमी येतील. अच्छा,
पशुसंवर्धनातून ग्राम समृद्धी आणि आर्थिक उन्नती हा विषय घेऊन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभाग सज्ज झालेला आहे। 21 तारखेला मसा यात्रा सुरू होते। पहिल्याच दिवशी 21 तारखेला जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून एक मोठा असं जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन होणार आहे। या प्रदर्शनामध्ये कशा पद्धतीची तयारी केलेली आहे, कशा पद्धतीचं नियोजन आहे, कशा पद्धतीने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि कोणत्या जातीच्या म्हणजे पशुपक्षी आहेत, काही कालबाह्य आहेत, दुर्मिळ झालेले आहेत, परंतु जातीवंत आहेत, यांचंही सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन मांडलं जाणार आहे। या पशुपक्षी पालनाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचे, ठाणे जिल्ह्यातील विशेषतः शेतकऱ्यांचे काही गैरसमज आहेत आणि हे गैरसमज जे आहेत ते सोडवण्याचं काम तिथलाच शेतकरी एखादा त्या ठिकाणी असणार आहे, त्याचा स्टॉल असणार आहे, त्या पशुपक्षीचा तो मालक असणार आहे आणि तो त्याच्या पद्धतीचं उत्तर देऊन आणि आपल्या मनातले गैरसमज काढण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे एक चांगल्या पद्धतीची पर्वणी पशु ज्ञानगंगा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून मशाला 21 तारखेला येणार आहे आणि म्हणून हे प्रदर्शन जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे। सरांनी जरी सांगितलं असलं की हा दुष्काळ मध्ये तालुका मोडत नाही, जिल्हा मोडत नाही, तरी सुद्धा परिस्थिती तशाच पद्धतीची आहे। त्याच्यामुळे आर्थिक उन्नती करायची असेल तर केवळ कारण सर आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रमुख पीक जे आहे ते भात शेती आहे आणि दुर्दैवानं भात शेती हे तोट्यात चालणारा व्यवसाय आहे। त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं जर शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध करायचा असेल तर त्याला शेतीपेक्षा पशुसंवर्धन हा मुख्य व्यवसाय करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे, तरच तो चांगल्या पद्धतीने या ठाणे जिल्ह्यातला शेतकरी टिकू शकतो, जगू शकतो आणि उभा राहू शकतो आणि म्हणून त्याला खऱ्या अर्थानं उभा करण्याचं काम पक्षी प्रदर्शनाच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून करण्याचं काम पवार सर आणि त्यांची संपूर्ण टीम आणि जिल्हा परिषद करत आहे। तर 21 तारखेचं जे पशुसंवर्धन पशुपक्षी प्रदर्शन आहे, या प्रदर्शनाचा मोठ्यात मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी, बचत गटांनी आणि त्याचबरोबर ज्याला खऱ्या अर्थानं पारंपरिक शेतीला किंवा पशुसंवर्धनाला फाटा देऊन आधुनिक पद्धतीनं करायचं आहे, या सगळ्या तरुणांनी या ठिकाणी यावं आणि या पशुपक्षी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा। आपल्या मनात ज्या काही आतापर्यंत शंका असतील किंवा त्या ठिकाणी उत्पन्न होतील त्याचंही निरसन त्याच ठिकाणी त्यांची डॉक्टर मंडळी करतील आणि एक चांगल्या पद्धतीचं पशुपक्षी प्रदर्शन या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल। आपल्याला पुन्हा एकदा आमच्या चॅनलच्या वतीनं सुद्धा आणि पशुपक्षी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सुद्धा आवाहन करतो, सर आपण या ठिकाणी आलात, एक खूप छान पद्धतीनं चर्चा केली, कशा पद्धतीचं हे प्रदर्शन असणार आहे आणि का आवश्यक आहे आणि कशासाठी मसा हे निवडलेला आहे आणि लोकांनी का यावं याबद्दल आवाहन केलं, त्याबद्दल आमच्या लोखिन चॅनलच्या वतीने आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो। थँक्यू।